जालन्यामधील अंबड शहराला होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठा आणि शहरामधील अस्वच्छतेच्या प्रश्नावरून आज अंबड नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला। मागील अनेक दिवसांपासून अंबड शहराला अनियमित पाणीपुरवठा केला जात असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते। यावेळेला मूलभूत सोयीसुविधा त्वरित द्याव्यात या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले। साहेब, तुमच्या घरी जर 15 दिवस पाणी नाही आलं तर घरची कशी करतात आमच्या ताई? मला या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही। तुमचा प्रश्न सीओ साहेब नाही, तुम्ही टँकर घेत असताल ना, पण जी आम जनता लोक आहे त्यांचा रोजीवर पोट आहे ते काय करत असतील? आणि नाल्या पण उघड्या आहेत ना, त्याच्यामध्ये नाल्या उघड्या आहेत ना, तुमच्या बाळाला समजा ताप वगैरे आला तुम्ही पटकन हॉस्पिटलला नेणार, तुमचे गरीब लोक आहे त्यांनी कुठे जायचं? कारण की डॉक्टर 500 रुपये फीस घेतो तपासणी, मेडिकल 1000 रुपये होतं। अंबड शहरामध्ये अस्वच्छता वाढली आहे। या नागरी समस्यांकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढत नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केलं। यावेळेला आंदोलकांनी नगर परिषद कार्यालयामध्ये जोरदार घोषणाबाजी करत कार्यालय परिसर दणाणून सोडला। मागण्या मान्य न केल्यास पुढील काळामध्ये यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिला गेला। राष्ट्रवादी, मी सौ मंदाकिनी चंद्रकांत दिलपाक, जिल्हा उपाध्यक्ष जालना। अंबड शहरामध्ये महिलांचे इतके प्रॉब्लेम आहेत, कचरा तसाच आहे आणि रोज येत नाहीत आणि आलं तरी त्या फक्त गाडीत कचरा नेऊन टाकायचा, खालचा कचरा कुणी उचलत नाही। आणि आमच्या साईडला तर उघड्या नाल्या आहेत तिकडे बाळानगर मध्ये वगैरे, त्याच्यामध्ये रोज ते डुक्कर मरून पडतात आणि रोज फोन करून त्यांना बोलवून घालून तर इतका घाण वास येते, सगळे लहान मुलं आजारी पडलेत आमच्या पण तिकडच्या साईडला। आणि नळाला पाणी तर नाही येत, स्वच्छता तर कशी करायची माणसाने? 15 दिवसाला एकदा नळाला पाणी यायला लागलं तर ह्याच्यावरती विचार करावा नगरपालिकेने।